श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 8. श्रीपाद प्रभूंचा सद्गुरू श्री शिर्डी साईबाबांच्या रूपात अवतरित होण्याचा संकल्प. तिरुमलदास नावांचे श्रीपाद प्रभूचे एक भक्त होते. एकदा ते श्रीपादाच्या मातामहाच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेऊन गेले होते. सुमती महाराणीचे मामा श्रीधरावधानी श्रीपादास कडेवर घेऊन खेळवित होते. ते दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर अवधूता असा घोष करीत होते. त्यावेळी श्रीपाद केवळ 2 वर्षाचे होते. ते किलकारी करीत खेळत होते. ते नयन मनोहर दृश्य पाहून तिरुमलदासाचे मुखातून अनायासेच श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असे शब्द निघाले. श्रीधरावधानी यांनी तिरुमलदासाकडे वळून पाहिले. त्याच वेळी श्रीपाद नरसिंह सरस्वती दत्त दिगंबर असे म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद वल्लभ आणि पुढे नरसिंह सरस्वती या रूपात अवतरित होणार याची सूचना त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीने सांगितली होती. श्रीपाद म्हणाले, आजोबा, नरसिंह सरस्वतीचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासास सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे. श्रीधरावधानी अवाक झाले. तिरुमलदास म्हणाले, कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे. श्रीपाद म्हणाले, तिरुमलदासा, तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घेशील. दीन दुबळ्यांची, दलित व दुःखी जनांचा सेवेने पुनीत होशील. दिशीला सध्याच्या शिर्डी गावी साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल. तुला त्या अवतारात माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल. तुला बाळकृष्ण रूपावर अत्यंत प्रीती असल्याने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या नाममंत्राचा जप करशील. तुझ्या या शरीराचा पतनानंतर अल्पकाळ हिरण्यलोकी राहून नंतर गाडगे महाराज या रूपात जन्म घेऊन लोकहित करशील. हे तुला माझे वरदान व अभयदान आहे. हा सुसंवाद चालू असताना श्रीधरावधानी मायेच्या आवरणात होते. त्यांना या संवादातील काही कळले नाही. सुमती महाराणीच्या हाकेसरशी त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण दूर झाले आणि श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.